कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये शाहू शहाजी छत्रपती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि संजय मंडलिक शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये अटीतटीची लढत होत आहे. कोल्हापूर हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा असून इथून पुढे कर्नाटक राज्य सुरू होते. या जिल्ह्यात 13 किल्ले असून त्यापैकी विशाळगड, पन्हाळा, मुडागड हे अत्यंत प्रसिद्ध किल्ले आहेत. कोल्हापूर शहराला दक्षिणची काशी म्हणूनही ओळखलं जातं. महालक्ष्मी मंदिर, अंबाबाई मंदिर, न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस, महालक्ष्मी मंदिर, अंबाबाई मंदिर, तीन दरवाजा, कळंबा तलाव, राधानगरी वन्यजीव अभयारण्य, महाराणी ताराराणी व बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक पुतळे, चिन्मय मशीनमधील गणपतीची 85 फूट उंचीची मूर्ती. या शहरामध्ये दरवर्षी या शहरामध्ये प्रसिद्ध असून या शहरात दरवर्षी सुमारे 30 ते 50 लाख भाविक व पर्यटक या जिल्ह्यात येतात. या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा राजेश पाटील, राधानगरी प्रकाश आनंदराव आंबेडकर, कागलमध्ये हसन मियालाल मुश्रीफ, कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज संजय पाटील, करवीरला PN पाटील सौडलीकर, कोल्हापूर उत्तरला जयश्री चंद्रकांत जाधव हे आमदार असून या कोल्हापूरमध्ये 1952ला रत्नाप्पा कुंभार, 57ला भाऊसाहेब महागावकर, 62ला VT पाटील, 67ला शंकरराव माने, 71ला राजाराम निंबाळकर, 77ला दाजीबा देसाई, 80 ते 96 पर्यंत उदयसिंगराव गायकवाड 5 वेळा आणि 98 ते 2009 पर्यंत सदाशिवराव मंडलिक हे 3 वेळा. 2014ला धनंजयराव महाडिक आणि 2019ला संजय मंडलिक हे विजयी झालेले आहेत. आता येथे या मतदारसंघामध्ये जर शाहू महाराज विजय झाले तर आणि हातकणंगलेतून सत्यजित पाटील जर निवडून आले तर PN पाटील व सतेज पाटील यांच्याकडं सूत्र जातील. आणि संजय मंडलिक विजय झाले आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने जर निवडून आले तर हसन मुश्रीफ व धनंजय महाडिक यांच्याकडे या जिल्ह्याची सूत्र जातील. आता येथे जुनाचा गोकुळ दूध संघ सुमारे 3 ते 4 हजार कोटीच्या उलाढाल असलेला हा संघ नुकताच माजी खासदार महाडिक यांच्या राजकारणाचा पाया असलेला हा मतदारसंघ सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रदीप नरके यांनी निवडणुकीत जिंकला. आणि गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच 5 विरोधी संचालक हे पहिले प्रचारात सामील होत नव्हते, नंतर ते प्रचारात सामील झाले. फक्त एक शौमिका मंडलिक मात्र विरोधामध्ये राहिल्या. आता या मतदारसंघामध्ये एक संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये हा जो महत्त्वाचा सामना होतोय, यातून मुख्य खासदार म्हणजे संजय मंडलिक यांच्याकडं जास्त महत्त्वाची ताकद आहे असं वाटतं. कारण शाहू महाराज हे फार काही जनतेमध्ये मिसळलेले नव्हते पूर्वी. मध्यंतरी त्यांनी स्वराज्य पार्टी वगैरे काहीतरी थोडासा लोकनेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, पण काय विशेष अशा स्वरूपामध्ये त्यांच्याकडं फार मोठं असं काही राजकीय क्षेत्र वगैरे काही नव्हतं. फक्त एक शाहू महाराज पारंपरिक राजगादीचे वारसदार इथपर्यंतच त्यांचं कार्य होतं. त्यानंतर ते आता राजकारणामध्ये थोडेसे सक्रिय झालेत. पण सदाशिवराव मंडलिक यांचे हे संजय मंडलिक जे आहेत पुत्र, तर यांना अगदी पहिल्यापासूनच राजकारणाचा वारसा आहे.
आणि सदाशिवराव मंडलिक ही अत्यंत खूप चांगल्या पद्धतीची व्यक्तिमत्वाची व्यक्ती होती. त्यांनी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं नंदनवन करण्यासाठी बरेचसे काही प्रयत्न केलेले आहेत. आता या कोल्हापूरचा पंचगंगा परिसर संपूर्ण कागल, राधानगरी किंवा कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर हे जे आमदार आहेत, करवीर, कागल, तर यांच्या माध्यमातून हे किती प्रचार करतात व कुणाचा प्रचार करतात, कशा पद्धतीने प्रचार करतात यावर या निवडणुकीचं यश अवलंबून आहे. परंतु बहुसंख्य लोक हे संजय मंडलिक यांच्या बाजूने आहे असं एक दिसतंय. पण ऐन वेळेस लोक वेगळ्या पद्धतीचे सुद्धा निर्णय घेऊ शकतात. कारण निवडणूक फिरवण्यासाठी बऱ्याचशा काही गोष्टी लागतात आणि ते या जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी शक्य आहेत. पण संजय पाटील यांचं आज तरी पारडं जड दिसत आहे. आता निवडणूक झाली, मतदानही फार मोठ्या उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि आता निकाल 4 जूनला लागणार आहे. 4 जूनला निकालाचे पेट्या फोडल्या जातील मतदान यंत्राच्या आणि त्यानंतर संपूर्ण भारतातील जी निवडणुकीची मतमोजणी ती सुरू होईल आणि या मतमोजणीमध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागेल, महाराष्ट्रातले काही पेट्या फोडल्या जातील आणि मग त्यामधून संध्याकाळपर्यंत काय निकाल येतील किंवा 5 तारखेला 5 जूनला काही निकाल लागतील, 6 जूनला काही निकाल लागतील. म्हणजे अशा पद्धतीनं एकंदरीत एक निवडणुकीचं, ह्या भारतीय निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. आता या निवडणुकीमध्ये पुन्हा संजय मंडलिक हे विजय झाले तरी चांगलीच गोष्ट आहे आणि शाहू महाराज हे जर विजय झाले तरी चांगलीच गोष्ट आहे. कारण लोकांना एक महत्त्वाचं म्हणजे विकास कामाच्या संदर्भामधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न असतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो आणि नगरपालिकेच्या संदर्भामधले काही प्रश्न असतात, तहसील कार्यालयामध्ये काही प्रश्न असतात, विधानसभा मतदारसंघामधले काही प्रश्न असतात. शिवाय पर्यटकांच्या दृष्टिकोनातून आपलं शहर स्वच्छ व चांगले राहावे आणि आपल्याकडे अधिकाधिक पर्यटक यावेत आणि कोल्हापूर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक व्यवस्थितपणे असा असावा यासाठी काही प्रयत्न केले जातात. तर हे प्रयत्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अभ्यास आणि त्या संदर्भामध्ये विविध प्रकारचं जे सल्ले ते घेऊन रस्ते, पाणी पुरवठा, त्यानंतर शहरामधील विविध प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा प्रश्न आहे, असे विविध जे प्रश्न आहेत लोकांना, त्यानंतर वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत ते एक प्रश्न आहेत. तसेच एक बेघरांना घरे किंवा इतर काही ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या योजना जर समजा व्यवस्थितपणे राबविल्या तर बरेचसे काही महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतील. आणि म्हणून कोणताही विचार न करता मतदारांनी कशा पद्धतीने मतदान केलं हे आज जरी सांगता येत नसलं तरी ही लढत अत्यंत अटीतटीची आणि अतिशय महत्त्वाची आहे. खरं म्हणजे या लढतीमध्ये संजय मंडलिक यांना दुसरा एखादा चांगला एक प्रतिस्पर्धी जरी असता किंवा तिसरा उमेदवार जरी असता किंवा तिसरा एखादा महत्त्वाचा उमेदवार जर असता तर त्यामध्ये बराचसा चांगला असा फरक पडला असता निवडणुकीमध्ये. ही दुरंगी लढत म्हणजे एक मतदाराला एक 2च पर्याय असतात. पण आता किती यामध्ये जरी उमेदवार उभे असले तरी ते तितके कार्यक्षम म्हणजे सर्व दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून असतीलच असं नाही आहे. काही सर्वसामान्य उमेदवार आहेत की जे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधूनही निवडणुकीला उभे राहिले असे उमेदवार आहेत किंवा एक खूप संपर्क नसलेले उमेदवार आहेत. तर तसं नाही, एक चांगला तगडा उमेदवार जर या मतदारसंघामध्ये अजून 1-2 असतात तर निवडणुकीचं पारडं वेगळ्या पद्धतीने फिरू शकलं असतं. कारण मतं खाणारा माणूससुद्धा या निवडणुकीचा चित्र किंवा रंग बदलू शकतो. हा यामधील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो खासदार पाहिजे
तो लोकांना सतत भेटला पाहिजे. त्यांनी लोकांचे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर पाहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे. लोकांकडं साधारण एक ऑफिस खुलून प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारासारखंच एक निवडून आल्यानंतर देखील भेटी दिल्या पाहिजेत. हे असं जर झालं तर मग तो उमेदवार चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल, असं एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये हे जे 2 उमेदवार आहे, अटीतटीची ही जी लढत आहे, ही अनेक कारणांनी यावर्षी गाजणार आहे. कारण यावर्षी शिवसेनेची फूट झाली, 2 शिवसेना झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादीची फूट झाली, 2 राष्ट्रवादी झाले. त्यानंतर हे 3 पक्ष एकत्र आले, त्रिकूट. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेस एका बाजूना. त्यानंतर अजित पवार गट, भाजप आणि शिंदे गट, शिवसेना हे एका बाजूना. अशा पद्धतीनं हे एक विचित्र अशा पद्धतीचे निवडणुकीचे गट तयार होऊन लढत देण्यासाठी राहिलेले आहेत. हे थोडं विशेषच. परंतु ही एक निवडणूक ऐतिहासिक अशीच म्हणावी लागेल. कारण बरेचसे प्रश्न या निवडणुकीमध्ये चर्चिले गेलेत, पण विकास कामावर काही विशेषतः बोलल असं काही घडलं नाही. आज तुम्ही रोज टी व्ही जर बघता, हा त्यावर आरोप करतोय आणि तो त्याच्यावर आरोप करतोय. फक्त हा असं बोलला, तो तसं बोलला, तो तसं बोलला, हा असं बोलला. या व्यतिरिक्त विकास कामाच्या संदर्भामध्ये काही लोक किंवा नेते बोलतील असं काही घडत नाही आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काही विशेष असं काहीतरी घडणार आहे आणि ते वेगळ्या पद्धतीचं असू शकतं. म्हणजे निकाल वेगळा लागू शकतो. हे एक यामधलं एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता तुम्ही आमचं हे जे ATM न्यू वर्ल्ड चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा. हे सबस्क्राईब मोफतच असतं. फ्री सबस्क्राईब करा, फ्री असतं सबस्क्राईब. आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आणि साधारण 4 ते 5 तारखेपर्यंत, 4 तारखेपर्यंत मतदानाची जी तुम्ही मतदान केलेलं आहे त्याचा निकाल काय होणार आहे, त्यासाठी 4 जूनपर्यंत हे व्हिडिओ बघत राहा. म्हणजे विविध प्रकारचे येतील की निकाल काय लागेल, निकाल काय लागेल. काही ज्योतिषी निकाल सांगतात, काही सर्वेवाले निकाल सांगतात, काही चॅनलवाले निकाल सांगतात, काही भविष्यवाले निकाल सांगतात. तर तेव्हा कोणाचा निकाल सत्य असेल आणि कोण खरा निकाल सांगेल हे 4 जूनला आपल्याला थोडंसं कळेल. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, ATM न्यू वर्ल्ड सबस्क्राईब करा आणि शेअर करा. एवढंच